थेट दृश्य आपण पाहतोय लाल किल्ल्यावरची 2047 मध्ये विकसित भारताचा स्वप्न या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे आणि हा पहिला संकल्प असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलेलं आहे। प्रत्येक गुलामीतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे। हे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लाल किल्ल्यावरच्या या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारत होणारच आणि हेच आपलं प्रथम उद्दिष्ट आहे असं स्पष्ट केलेलं आहे। प्रत्येक गुलामीपासून मुक्ती मिळवणार असं देखील पंतप्रधान म्हणतात। एकतेचा मंत्र कधीही भारत विसरणार नाही, विसरू देणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले जर 10 मुद्दे महत्त्वाचे म्हणायचे तर अर्थातच लाल किल्ल्यावरचं ते भाषण ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या त्या शौर्य जवानांना समर्पित होतं। दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे यांना आता पोचणार नाहीत, ते वेगळे नाहीत, त्यांना सडेतोड उत्तर हे दिलंच जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ठणकावलेलं आहे। खून और पानी एक साथ नहीं बहेगा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टच करतायत। सिंधू प्रणालीच्या नद्यांवर केवळ आणि केवळ भारताचाच हक्क असल्याचं नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। सिंधू पाणी वाटप करार अन्यायकारकच होता असं देखील ते म्हणतायत। इतकंच नाही तर आत्मनिर्भर खरं तर आता भारतानं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही आत्मनिर्भरता केवळ आयात आणि निर्यात यावरच अवलंबून राहता कामा नये, तर ती आत्मनिर्भरता ही गगनात सुद्धा यावी, ती आत्मनिर्भरता जमिनीवर सुद्धा असावी। अर्थात जडी स्थळी काष्टी पाषाणी ती आत्मनिर्भरता ही असली पाहिजे। केवळ आयात आणि निर्यात या दोनच गोष्टींवर आत्मनिर्भरता मर्यादित नाही, तर आत्मनिर्भर म्हणजे सामर्थ्यवान होणं, सर्वार्थानं सर्वंकष सामर्थ्यवान होणं म्हणजे आत्मनिर्भरता अशी देखील व्याख्या आत्मनिर्भरतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सुस्पष्ट करत सांगितलेली आहे। विशेष म्हणजे सेमी कंडक्टर विचार आणि या संदर्भातही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। सेमी कंडक्टरच्या फायली या लाल फितीत अडकल्या गेल्या आणि तिथंच खरं तर भारताचं नुकसान झालं। पण आता मात्र आमच्या सरकारनं सेमी कंडक्टरला पुन्हा चालना देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही वर्षात मेड इन चिप, मेड इन इंडिया चिप भारतात ही येणार आहे, विकसित केली जाणार आहे, कारण आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय असं देखील पंतप्रधान म्हणतायत। न्यूक्लिअर एनर्जी अर्थात आण्विक ऊर्जा क्षमता ही 2047 पर्यंत 10 पट वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं देखील देश प्रयत्नशील असेल अशी देखील ग्वाही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। तर समुद्र मंथनचा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून उल्लेख केलेला आहे। नॅशनल डीप वॉटर ॲस्पिरेशन मिशन या अंतर्गत म्हणजे समुद्र मंथन या मिशन अंतर्गत समुद्रातील तेल साठे, खनिज, नैसर्गिक वायू याचा शोध घेतला जाणार आहे। देशाला सर्वांगीण विकसित करण्याच्या दृष्टीनं इतकंच नाही तर अंतराळातही भारताचं सामर्थ्य हे अर्थातच साऱ्यांचंच
दैदिप्यमान आहे, साऱ्याच पातळीवर दैदिप्यमान आहे। याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयानाची तयारी आपण करत असल्याचं म्हणत याचाही उल्लेख केलेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, युवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आवाहन केलेलं आहे, कारण मेड इन इंडिया लढाऊ विमानांसाठी भारतीय जेट इंजिन तयार करावं, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातल्या तरुणांना आवाहन करतात। तरुणांनी एकत्र यावं, याकरता संशोधन करावं, मी तुमच्या सोबत आहे, याची ग्वाही देशाच्या पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरून दिलेली आहे। आपण एकत्र असलो तर इतिहास रचू, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। दाम कम दम ज्यादा या तत्वावर भारताला पुढे जायचंय। 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पाहायचंय आणि त्याकरता सगळ्या इन्फ्लुएन्सरला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आवाहन केलेलं आहे, वोकल फॉर लोकल होण्याकरता एकत्र या, दुसऱ्याची रेषा कमी करण्यासाठी, ती पुसण्यासाठी ताकद वाया घालू नका, स्वतःची रेषा मोठी करा, असा देखील सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत। तर ही दृश्य फार महत्त्वाची आहेत। खरं तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर बच्चे कंपनी येत असते। प्रत्येकालाच वाटत असतं आपण देशाच्या पंतप्रधानांना जवळून पाहावं, त्यांना जवळून ऐकावं, त्यांच्याशी हस्तांदोलन करावं, कारण त्या युवा पिढीचं स्वप्न आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्या युवा पिढीच्या आशा आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। ती युवा पिढी अतिशय आशादायी नजरेनं या सरकारकडे पाहतीये, सरकारच्या धोरणांकडे पाहतीये, योजनांकडे पाहतीये आणि त्याच युवा पिढीशी किंबहुना भारताच्या भविष्याशी, भारताच्या खऱ्या अर्थानं असलेल्या इन्व्हेस्टमेंटशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या तरुणांमध्ये सुद्धा एक जोश भरलेला आहे। हा जोश आहे विकसित भारताचा, विकसित भारताचं स्वप्न साकारण्याचा, हा जोश आहे भारताचं नाव उंचावण्याचा, भारताच्या शिरपेचात आपल्या कामगिरीतून एक अभिमानाचा तुरा खोवण्याचा हा जोश आहे, हा जज्बा आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर प्रत्येकाचीच छाती ही अर्थातच अभिमानानं फुलल्याचा, लष्कराच्या या सामर्थ्याचा, वायुसेनेच्या या सामर्थ्याचा, हवाई दलाच्या त्या दैदिप्यमान कामगिरीचा हा सगळा इतिहास आहे उज्ज्वल भविष्याचा। आणि ही युवा पिढी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याकरता आपसूक मोबाईल त्या ठिकाणी उंचावले जात आहेत। महत्त्वाच्या काही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केल्या। त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची घोषणा आपण पाहतोय, अर्थात येत्या दिवाळीत नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे, टॅक्स कमी होणार आहे, यामुळे दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे दरही कमी होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। तर 1 लाखांची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी जाहीर केली आहे। ही योजना आहे तरुणांकरता 1 लाखांची योजना, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होईल, ज्यातून 15,000 सरकारच्या वतीनं प्रोत्साहन राशी, प्रोत्साहन भत्ता ज्या घरातील पहिली व्यक्ती नोकरीला लागेल त्यांना या ठिकाणी दिली जाईल। अर्थात याला काही अटी शर्ती सुद्धा असणार आहेत। तर अर्थात या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामगिरीचा देखील उल्लेख केलेला आहे, त्यांच्या देखील कार्याचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। याखेरीज नक्षल प्रभाव आता फार काही राहिलेला नाहीये, नक्षलवादाचा कणा आपल्याला मोडायचा आहे, याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय। तर सुदर्शन चक्र मिशन हे देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे। पॉवरफुल वेपन सिस्टीम हे असणार आहे
सुदर्शन चक्र आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांमध्ये दाखल होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे। जय हिंदच्या या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत। जिसने परिश्रम तपा है उसने ही इतिहास रचा है असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत। आणि त्याच वाटेवर भारताला आता पुढच्या काही वर्षात वाटचाल करायची आहे, कारण भारतानं पाहिलंय विकसित भारताचं स्वप्न आणि याकरता प्रत्येक भारतीयानं आपापल्या पद्धतीनं या उज्ज्वल भविष्यासाठी या उज्ज्वल भारताच्या विकसित स्वप्न साकारण्याकरता म्हणून प्रयत्नशील असणं नितांत गरजेचं आहे। सुरुवात आजपासून करा, तुमच्यापासून करा, मी तुमच्या सोबत आहे याची ग्वाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। त्यासोबतच जनतेनं एकतेचा मंत्र जपावा हे सांगायला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरलेले नाहीये। एकतेचा मंत्र खरं तर भारताचा मूलमंत्र आहे, भारताचा शक्तिमंत्र आहे आणि हा मंत्र जपणं नितांत गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणतायत। जवळपास 103 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून हे भाषण केलेलं आहे। 103 मिनिटांच्या या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि दहशतवादाला पोसणाऱ्या देशांवर देखील चांगलीच आगपाखड केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आज गरजले असल्याचं अवघ्या देशानं या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज अवघा देश 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। लाल किल्ला असू दे किंवा अर्थातच राज्यातील विविध या ठिकाणी असलेल्या शासकीय इमारती, वर्षा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान, मंत्रालय अशा विविध ठिकाणी तिरंगा फडकवला जातोय आणि अर्थातच स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात या ठिकाणी जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा होताना दिसतोय। 79वा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर आता मुख्य सोहळा हा संपन्न झालेला आहे। पाकिस्तानला देखील ललकारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला सुद्धा जोरदार सडेतोड उत्तर दिलेलं आहे। न्यूक्लिअर धमक्यांनी आता काही नाही होणार, आम्ही न्यूक्लिअर धमक्यांना भीक घालणार नाही असं ठणकावलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स हे या ठिकाणी येत्या दिवाळीत देशवासियांना मिळणारं मोठं गिफ्ट असेल, ज्यामुळे टॅक्स हे कमी होतील, दैनंदिन व्यवहाराच्या वस्तू या स्वस्त होतील असं म्हटलं जात आहे। त्यामुळे कराचा बोजा हा देखील कमी होणार आहे, महागाईचा बोजा कमी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण वर्गासाठी देखील प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केलेली आहे। त्यामुळे तरुण वर्गासाठी देखील ही वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं खरं तर मिशन असेल। तर 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं देखील उद्दिष्ट या ठिकाणी भारतानं ठेवलं असल्याचं पाहायला मिळत आहे। 2 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेली आहे। गेल्या वर्षी धान्य उत्पादनाचा विक्रम मोडला गेला याची देखील आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली आहे। मत्स्य उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। तर मत्स्य उत्पादकांच्या आणि शेतकरी हिताशी तडजोड केली जाणार नाही याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी स्पष्टच केलेलं आहे। जवळपास 96 जवानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर हा देण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 103 मिनिटांचं भाषण केलं, ज्यामध्ये दिवाळीचं गिफ्ट, तरुणांना आजपासून योजना करण्याच्या दृष्टीनं
इतकंच नाही तर अंतराळातही भारताचं सामर्थ्य हे अर्थातच साऱ्यांचंच दैदिप्यमान आहे, साऱ्याच पातळीवर दैदिप्यमान आहे। याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयानाची तयारी आपण करत असल्याचं म्हणत याचाही उल्लेख केलेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं युवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आवाहन केलेलं आहे, कारण मेड इन इंडिया लढाऊ विमानांसाठी भारतीय जेट इंजिन तयार करावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातल्या तरुणांना आवाहन करतात। तरुणांनी एकत्र यावं, याकरता संशोधन करावं, मी तुमच्या सोबत आहे याची ग्वाही देशाच्या पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरून दिलेली आहे। आपण एकत्र असलो तर इतिहास रचू असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। दाम कम दम ज्यादा या तत्वावर भारताला पुढे जायचंय। 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पाहायचंय आणि त्याकरता सगळ्या इन्फ्लुएन्सरला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आवाहन केलेलं आहे, वोकल फॉर लोकल होण्याकरता एकत्र या, दुसऱ्याची रेषा कमी करण्यासाठी, ती पुसण्यासाठी ताकद वाया घालू नका, स्वतःची रेषा मोठी करा असा देखील सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत। तर ही दृश्य फार महत्त्वाची आहेत। खरं तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर बच्चे कंपनी येत असते। प्रत्येकालाच वाटत असतं आपण देशाच्या पंतप्रधानांना जवळून पाहावं, त्यांना जवळून ऐकावं, त्यांच्याशी हस्तांदोलन करावं, कारण त्या युवा पिढीचं स्वप्न आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्या युवा पिढीच्या आशा आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। ती युवा पिढी अतिशय आशादायी नजरेनं या सरकारकडे पाहतीये, सरकारच्या धोरणांकडे पाहतीये, योजनांकडे पाहतीये आणि त्याच युवा पिढीशी किंबहुना भारताच्या भविष्याशी, भारताच्या खऱ्या अर्थानं असलेल्या इन्व्हेस्टमेंटशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या तरुणांमध्ये सुद्धा एक जोश भरलेला आहे। हा जोश आहे विकसित भारताचा, विकसित भारताचं स्वप्न साकारण्याचा, हा जोश आहे भारताचं नाव उंचावण्याचा, भारताच्या शिरपेचात आपल्या कामगिरीतून एक अभिमानाचा तुरा खोवण्याचा हा जोश आहे, हा जज्बा आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर प्रत्येकाचीच छाती ही अर्थातच अभिमानानं फुलल्याचा, लष्कराच्या या सामर्थ्याचा, वायुसेनेच्या या सामर्थ्याचा, हवाई दलाच्या त्या दैदिप्यमान कामगिरीचा हा सगळा इतिहास आहे उज्ज्वल भविष्याचा। आणि ही युवा पिढी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याकरता आपसूक मोबाईल त्या ठिकाणी उंचावले जात आहेत। महत्त्वाच्या काही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केल्या। त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची घोषणा आपण पाहतोय, अर्थात येत्या दिवाळीत नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे, टॅक्स कमी होणार आहे, यामुळे दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे दरही कमी होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। तर 1 लाखांची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी जाहीर केली आहे। ही योजना आहे तरुणांकरता 1 लाखांची योजना, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होईल, ज्यातून 15,000 सरकारच्या वतीनं प्रोत्साहन राशी, प्रोत्साहन भत्ता ज्या घरातील पहिली व्यक्ती नोकरीला लागेल त्यांना या ठिकाणी दिली जाईल। अर्थात याला काही अटी शर्ती सुद्धा असणार आहेत। तर अर्थात या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामगिरीचा देखील उल्लेख केलेला आहे, त्यांच्या देखील कार्याचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। याखेरीज नक्षल प्रभाव आता फार काही राहिलेला नाहीये, नक्षलवादाचा कणा आपल्याला मोडायचा आहे
याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय। तर सुदर्शन चक्र मिशन हे देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे। पॉवरफुल वेपन सिस्टीम हे असणार आहे सुदर्शन चक्र। आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांमध्ये दाखल होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे। जय हिंदच्या या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत। जिसने परिश्रम तपा है उसने ही इतिहास रचा है असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत। आणि त्याच वाटेवर भारताला आता पुढच्या काही वर्षात वाटचाल करायची आहे, कारण भारतानं पाहिलंय विकसित भारताचं स्वप्न। आणि याकरता प्रत्येक भारतीयानं आपापल्या पद्धतीनं या उज्ज्वल भविष्यासाठी या उज्ज्वल भारताच्या विकसित स्वप्न साकारण्याकरता म्हणून प्रयत्नशील असणं नितांत गरजेचं आहे। सुरुवात आजपासून करा, तुमच्यापासून करा, मी तुमच्या सोबत आहे याची ग्वाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। त्यासोबतच जनतेनं एकतेचा मंत्र जपावा हे सांगायला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरलेले नाहीये। एकतेचा मंत्र खरं तर भारताचा मूलमंत्र आहे, भारताचा शक्तिमंत्र आहे आणि हा मंत्र जपणं नितांत गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणतायत। जवळपास 103 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून हे भाषण केलेलं आहे। 103 मिनिटांच्या या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि दहशतवादाला पोसणाऱ्या देशांवर देखील चांगलीच आगपाखड केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आज गरजले असल्याचं अवघ्या देशानं या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज अवघा देश 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। लाल किल्ला असू दे किंवा अर्थातच राज्यातील विविध या ठिकाणी असलेल्या शासकीय इमारती, वर्षा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान, मंत्रालय अशा विविध ठिकाणी तिरंगा फडकवला जातोय आणि अर्थातच स्वातंत्र्य दिनाचं उत्साहात या ठिकाणी जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा होताना दिसतोय। 79वा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर आता मुख्य सोहळा हा संपन्न झालेला आहे। पाकिस्तानला देखील ललकारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला सुद्धा जोरदार सडेतोड उत्तर दिलेलं आहे। न्यूक्लिअर धमक्यांनी आता काही नाही होणार, आम्ही न्यूक्लिअर धमक्यांना भीक घालणार नाही असं ठणकावलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स हे या ठिकाणी येत्या दिवाळीत देशवासियांना मिळणारं मोठं गिफ्ट असेल, ज्यामुळे टॅक्स हे कमी होतील, दैनंदिन व्यवहाराच्या वस्तू या स्वस्त होतील असं म्हटलं जात आहे। त्यामुळे कराचा बोजा हा देखील कमी होणार आहे, महागाईचा बोजा कमी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण वर्गासाठी देखील प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केलेली आहे। त्यामुळे तरुण वर्गासाठी देखील ही वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं खरं तर मिशन असेल। तर 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं देखील उद्दिष्ट या ठिकाणी भारतानं ठेवलं असल्याचं पाहायला मिळत आहे। 2 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेली आहे। गेल्या वर्षी धान्य उत्पादनाचा विक्रम मोडला गेला याची देखील आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली आहे। मत्स्य उत्पादनात भारत 2ऱ्या स्थानी असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। तर मत्स्य उत्पादकांच्या आणि शेतकरी हिताशी तडजोड केली जाणार नाही याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी स्पष्टच केलेलं आहे। जवळपास 96 जवानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर हा देण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे।
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 103 मिनिटांचं भाषण केलं, ज्यामध्ये दिवाळीचं गिफ्ट, तरुणांना आजपासून योजना, सिंधू जलकरार अन्यायकारक अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलेलं आहे। तर देशवासियांशी हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही भेटवस्तू देखील स्वीकारल्या जात आहेत, ज्या अतिशय प्रेमानं या ठिकाणी देशवासियांनी आणलेल्या आहेत। भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। गहू तांदूळ उत्पादनात भारतानं या ठिकाणी रेकॉर्ड मोडलेला आहे, असं देखील पंतप्रधान म्हणतायत। आजपासून युवकांकरता एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आलेली आहे, जी 1 लाख कोटींची योजना असेल। अर्थातच ती योजना असेल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, ज्या अनुषंगानं रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असेल। दैनंदिन वापरातील वस्तू या देखील आता स्वस्त होणार आहेत, कारण नेक्स्ट जनरेशन्स GST रिफॉर्म्स ही योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे, ज्यामुळे टॅक्स हे कमी होतील। कृषी क्षेत्रात भारतानं आपला ठसा उमटवलेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा लाल किल्ल्यावरून पुढे मार्गस्थ होत असल्याची ही दृश्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोशाख हा देखील उल्लेखनीय। भगवा फेटा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेला होता, बांधलेला होता भगवा फेटा। हा रंग ऑपरेशन सिंदूरचा, हा रंग शौर्याचा, हा रंग ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दैदिप्यमान कामगिरी केलेल्या त्या जवानांना समर्पित। तर सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजी यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी वंदन केलेलं होतं, आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर पोहोचले होते। राजघाट परिसरातली ही दृश्य सकाळच्या सत्रातली। राष्ट्र सल्यूट मध्य देख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।